बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी संदर्भात। खरा पक्ष हा शिंदेंचा युक्तिवाद अयोग्य आहे, तसंच राजकीय पक्ष हा संसदीय पक्षाला निर्देश देतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी आता केलेला आहे। लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात झाली आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय। खरा पक्ष हा शिंदेंचा युक्तिवाद आम्हीच खरा पक्ष हा शिंदेंचा युक्तिवाद अयोग्य आहे, तर राजकीय पक्ष संसदीय पक्षाला निर्देश देतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरती आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, तर सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केलाय। आमदारांनी विरोधात मतदान करणं किंवा गैरहजर राहणं हे पक्षांच्या विरोधात असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। त्याच्यामुळे आता परत एकदा एक युक्तिवाद केलाय। आम्हीच खरा पक्ष हा शिंदेंचा जो युक्तिवाद होता तो युक्तिवाद आता अयोग्य आहे, सोबतच राजकीय पक्ष हा संसदीय पक्षाला निर्देश देतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। आज सुनावणीचा दुसरा दिवस आणि या सुनावणी दरम्यान महत्त्वाचा युक्तिवाद आम्हीच खरा पक्ष हा शिंदेंनी युक्तिवाद जो केला होता तो युक्तिवाद अयोग्य असल्याचं म्हटलंय। सोबतच पक्षविरोधी मतदान म्हणजे पक्षाशी बेईमानी असल्याचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलाय। आणि आता पाहूयात राज्यासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। उद्धव ठाकरेंच्या देवघरातील धनुष्यबाणावरती शिवसेनेकडून दावा करण्यात आला। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता असं ट्विट शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलं। राज्यामध्ये 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने हा निर्णय घेतला। 1,63,00,000 शिधापत्रिका धारकांना याचा लाभ होणार आहे। उस्मानाबाद नगरपालिकेतील वीज पुरवठा बंद करण्यात आला। महावितरणचं बिल थकल्यानं ही कारवाई करण्यात आली। उजनीतल्या पंप हाऊसचा वीज पुरवठा बंद झाल्यानं नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागतोय। सिंधुदुर्गमध्ये वातावरण बदलाचा हापूस आंब्याला फटका बसतोय। फळावरती डाग पडत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। कुडाळ एमआयडीसीमध्ये अवैध पद्धतीनं माती उत्खनन सुरू आहे। प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप होतोय। दरम्यान स्थानिकांनी उत्खनन बंद पाडत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। बुलढाण्यातल्या चिखली शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। महापुरुषांबद्दल वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं मरा बुद्रुक गावामध्ये तणाव निर्माण झाला। आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवरती कठोर कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आली। जालन्यातल्या परतूर इथे बागेश्वरी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। इतर कारखान्यांप्रमाणे उसाला 3,000 रुपये भाव द्यावा। बागेश्वरी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांसाठी नोंदणीकरता घेतलेले प्रत्येकी 10,000 रुपये परत करावे अशी मागणी करण्यात आली। करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्टेशनवरती ग्रामस्थांनी मोर्चा काढला। 21 दिवसांमध्ये हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाला नाही तर रेल्वे रोको आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा दुसऱ्या दिवशी संप सुरू आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 4,512 अंगणवाड्यांना टाळं ठोकण्यात आलं। वाशिम हिंगोली महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम संथगतीनं सुरू आहे। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। दाभोळ खाडीवरील प्रस्तावित पुलाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रत्नागिरीकरांकडून केला जातो। या पुलाचं काम पूर्ण झाल्यास मुंबई गोवा महामार्गावरील ताण होऊन कोकणातील पर्यटनाला सुद्धा मोठी गती मिळू शकणार आहे। त्यामुळे तातडीनं पुलाचं काम करण्याची मागणी केली जाते। वाशिम हिंगोली महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे। याविरोधात आंदोलन समन्वय समिती आक्रमक झाली असून रेल्वे गेटवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। जळगावच्या रावेरमध्ये संविधान आर्मीनं लॉंग मार्च काढला। मागासवर्गीय वसाहतीमध्ये संविधान भवन बांधण्यासह विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा नगरमध्ये गावामध्ये महसूल परिषदेला सुरुवात झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिषदेला हजेरी लावली। राज्यातील महसूल विभागाचा कार्यक्रम या परिषदेमध्ये ठरणार आहे।
सासवडहून निघालेली कावड यात्रा परळीमध्ये दाखल झाली। वैजनाथ मंदिर, औंढा नागनाथ महादेव, उज्जैन महाकालेश्वर, ओंकारेश्वर महादेव आणि महेश्वरी इथं ही यात्रा प्रवास करेल। महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाची सांगता झाली। वीरेश्वर महाराजांची पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणामध्ये पोलीस दलाकडून वीरेश्वर महाराजांना सलामी देण्यात आली। 12वीचे पेपर सोपे जावे म्हणून एकानं चक्क परीक्षा केंद्राबाहेर नारळ फोडलाय। शहापूरच्या खाडे विद्यालयाबाहेरील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। कांद्याच्या भावातील घसरणीमुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। देवळा, वणी यासह इतर ठिकाणी बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडून यावेळी रास्ता रोको करण्यात आला। सांगलीमध्ये अंकली फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथे विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। बुलढाण्यातल्या वरवट बकाल इथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। कापूस सोयाबीनच्या भाववाढीसह मागणी करत स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कापूस कांदे रस्त्यावरती फेकून महामार्ग अडवला। जालना जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। कापूस सोयाबीन दरवाढ, अनुदानाची थकीत रक्कम तसंच कृषी पंपास दिवसा 12 तास वीज पुरवठा द्यावा यासाठी विविध मागण्यांसह आंदोलन करण्यात आलं। मुक्ताईनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, शेतीसाठी दिवसा 10 तास विद्युत पुरवठा द्यावा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। सरकारनं अग्निवीर योजनेअंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये बदल केला। या अंतर्गत ITI डिप्लोमाधारकही अर्ज करू शकतील। त्यामुळे तरुण उमेदवारांना या योजनेमध्ये सहभागी होण्याची सुवर्ण संधी आहे। अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेची महत्त्वाची बैठक झाली। यंदा 500 कोटींचा रेकॉर्ड ब्रेक अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। जळगावच्या यावल आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी कर्मचाऱ्यांनी केली। या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे। खासदार संजय राऊतांच्या आरोपांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। आम्ही कोणाच्याही सुरक्षेत कपात केली नाही, विरोधक आहेत म्हणून सुरक्षा कमी केली नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। मनसे नेते संदीप देशपांडेंनी राऊतांना पत्र लिहित उपरोधिक टोला लगावला। आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसांचा संयम टळू लागतो असा टोला देशपांडेंनी लगावला। आमदार राजन साळवी यांची आज अलिबाग एसीबी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। साळवी तिसऱ्यांदा एसीबी कार्यालयामध्ये कागदपत्रांसह उपस्थित राहणार आहेत। प्रमोद सावंत यांनी राजन पाटील यांच्या घरी भेट दिली। महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारच्या काळामध्ये पाटलांच्या मतदारसंघातील कामं निश्चित पूर्ण होतील असं सावंत म्हणाले। त्यामुळे पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं। सातारामध्ये जर्सी गायीची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। कारवाईमध्ये 3घांना अटक झाली असून 9 गायी आणि 2 वाहनं हस्तगत करण्यात आली। माडगाव तालुक्यातील म्हसेवाडी इथं भर दिवसा वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली। महिलेची हत्या करून तिच्या घरातील 3 लाखांचे दागिने लुटण्यात आले। उस्मानाबादच्या कुर्डेनगर भागामध्ये शिक्षकानं शिक्षकाची हत्या केली आहे। आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। बीडच्या केज तालुक्यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून प्रयोगशाळेतील एका सहाय्यकानं स्वतःला पेटवून घेतलं। यात शामराव काळे या व्यक्तीचा मृत्यू झाला। या प्रकरणी 3 सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।